करवीर तालुक्यातील नवीन चिखलीपैकी सोनतळी इथं 22 मार्च रोजी रुक्साना शाहरुख झाडी यांच्या घरी चोरी झाली होती। चोरट्यांनी लोखंडी तिजोरीतील 23 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकानं अवघ्या 4 दिवसात या चोरीचा छडा लावलाय। सोनतळीमधील घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी 2 तरुणी वडणगे फाटा इथं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी सोनतळी इथं राहणाऱ्या स्वाती दर्शन शिंदे हिच्यासह एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्यांच्याकडून 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख 20,000 रुपये आणि मोपेड असा 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले, जालिंदर जाधव, ठाणे अंमलदार सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, रणजित पाटील, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, विजय पाटील, योगेश शिंदे, अमित जाधव, मुरलीधर लांघी यांचं सहकार्य लाभल्याचं करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी सांगितलं। दरम्यान संशयित स्वाती शिंदे हिला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं तिची जामिनावर मुक्तता केली आहे, तर अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे।